चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तर अल्टो K10मध्ये मारुतीने LXi व्हेरियंटपासून आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर, इन्स्टंटेनियस मायलेज, ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक, सीट बेल्ट रिमाइंडर्स, फ्यूल गेज हे सगळं आपल्याला बेस व्हेरियंटपासून दिलेलं आहे. जे की मारुतीचे अल्टोमध्ये जे चेंजेस केलेले आहेत ते खूप छान पद्धतीने केलेले आहेत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा, जेणेकरून आपल्याला पूर्ण गाडीची माहिती मिळेल. जय महाराष्ट्र मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण आज अल्टो LXi पेट्रोल व्हेरियंटबद्दल माहिती घेणार आहोत. जर 4.5 लाखाच्या बजेटमध्ये तुम्ही कार पाहत असाल तर अल्टो ही बेस्ट ऑप्शन राहील तुम्हाला. या सेगमेंटमध्ये जर पाहिलं, स्मॉल सेगमेंटमध्ये, तर गेले 18 ते 20 वर्षाले अल्टो ही बेस्ट सेलिंग कार आहे. 14-15 हजार नंबर प्रत्येक महिन्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये सेल होतात अल्टोचे. फ्रंट लुक जर पाहिला नवीन अल्टोचा तर आता याच्यामध्ये एरोडायनॅमिक शेपमध्ये आपल्याला हाईट पण याची वाढवलेली दिसते. त्याच्यानंतर याचं ग्रिल जे दिलेलं आहे ते हनीकॉम ग्रिल दिलेलं आहे, ज्याने व्हेंटिलेशन वगैरे चांगलं होतं इंजिनसाठी. त्याच्यानंतर हेडलॅम्प जे आहे याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन हेडलॅम्प दिलेले आहेत. साईड इंडिकेटर्स असतील त्याच्यामध्ये. फॉग लॅम्प्सला याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलेली नाही आहे. एस बॅचिंग असणार आहे याच्यामध्ये आणि हे आपल्याला 5 ते 6 कलरमध्ये उपलब्ध आहे गाडी. साईड प्रोफाईल जर पाहिली गाडीची आपण तर याच्यामध्ये मिरर, डोअर हँडल आपल्याला ब्लॅक कलरमध्ये मिळणार आहेत. त्याच्यानंतर साईड इंडिकेटर्स जे आहेत फेंडरवरती दिलेले आहेत. 175 mm याच्यामध्ये खूप छान ग्राउंड क्लिअरन्स आहे. ऑफ रोडिंगला वगैरे आपण इझी चालवू शकतो. टायर साईज जी दिलेली आहे याच्यामध्ये 145-80 R13 इंच टायर्स असतील आणि याच्यामध्ये व्हील कवर्स हे गाडीबरोबर नसतील. व्हील कवर आपण ॲडिशनली बसवू शकतो. फ्रंट सस्पेन्शन जे आहेत मॅकफर्सन स्ट्रट सस्पेन्शन आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये फ्रंट डिस्क ब्रेक्स, रिअर ड्रम ब्रेक्स दिलेले आहेत. सेफ्टीमध्ये आपल्याला ब्रेकिंगमध्ये जर फ्रंटला पाहिलं आपल्याला तर याच्यामध्ये टू ब्लेड वायपर्स आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर वॉशर दिलेला आहे. रिअर सस्पेन्शन जे आहे मॅकफर्सन स्ट्रट सस्पेन्शन असणार आहे. रिअर ड्रम्स ह्याच्यामध्ये असतील आपल्याला ब्रेकिंग सिस्टममध्ये. इंटेरियर जर पाहिलं तर आपल्याला पियानो फिनिश ब्लॅक इंटेरियर याच्यामध्ये दिलेलं आहे. पॉवर स्टेअरिंग असणार आहे गाडीमध्ये. पॉवर विंडोज नसतील याच्यामध्ये. म्युझिक सिस्टम नसेल, स्पीकर नसतील. प्रोव्हिजन दिलेले आहे याच्यामध्ये. AC जो आहे मॅन्युअल नॉर्मल आपला AC दिलेला आहे. त्याच्यानंतर ब्लॅक फिनिश गिअर नॉब दिलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर युटिलिटी स्पेसेस जर पाहिल्या तर आपल्याला इथे कॉईन होल्डर, कप होल्डर, बॉटल होल्डर मिळणार आहे फ्रंट डोअर्सला. त्याच्यानंतर सेफ्टीमध्ये मारुतीने काहीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. बेसिक वेरियंट जरी असलं तरी याच्यामध्ये आपल्याला 6 एअरबॅग्स मिळणार आहेत. फ्रंट एअरबॅग्स असतील. त्याच्यानंतर सीटच्या 2 एअरबॅग्स असतील आणि कर्टनला याच्यामध्ये 2 एअरबॅग्स दिलेले आहेत. ऑल सीट बेल्ट रिमाइंडर्स आहेत. प्रिटेन्शनर 4 सिलेंडर सीट बेल्ट्स मिळतील याच्यामध्ये आपल्याला. त्याच्यानंतर 5 स्पीड गिअर बॉक्स असेल. इथे समोर जर पाहिलं स्टेअरिंगच्या राईट साईडला तर इथे आपल्याला ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन दिलेलं आहे. त्याच्यानंतर हेडलाईट लेवलर, बोनट ओपनर आणि ड्रायव्हरच्या सीटच्या खाली जर पाहिलं तर आपल्याला इथे फ्यूल लीड ओपनर आणि डिक्की ओपनर दिलेला आहे. हिला पॉवर विंडोज नसतील, मॅन्युअल विंडोज असतील याच्यामध्ये. की जी असेल ती अशी नॉर्मल ड्युएल की दिलेली आहे. मॅन्युअल सेंट्रल लॉक मिळेल. इनबिल्ट हेडरेस्ट असतील. त्याच्यानंतर ग्रिप्स दिलेले आहेत. रिअर डोअरला पण आपल्याला स्पीकरसाठी प्रोव्हिजन कंपनीने दिलेलं आहे. स्पेस वगैरे पाहिला याच्यामध्ये तर आपल्याला आता नवीन अल्टोमध्ये सीट जे आहेत
त्या थोड्या उंच सीट दिलेल्या आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे कम्फर्टेबली आपण लॉंग रूटला प्रवास वगैरे याच्यामध्ये करू शकतो. आता इंजिनबद्दल माहिती घेऊया. इंजिनबद्दल तर पाहिलं आपण तर हेच इंजिन गेले 15 ते 20 वर्षापासून मारुती आपल्या वॅगनरमध्ये, आल्टोमध्ये, नवीन एस्प्रेसोमध्ये यूज करत आहे. त्यामुळे हे प्रोवन इंजिन आहे. 1000 cc 3 सिलेंडर पॉवरफुल इंजिन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला कंपनीचे पॉवर जनरेट करते ते 64 PS पॉवर आणि 49 न्यूटन मीटरचा टॉर्क ह्याच्यामध्ये जनरेट करते. मायलेज जर पाहिलं तर 21 किलोमीटरचं मायलेज आपल्याला पर किलोमीटर मिळणार आहे. इंजिन प्रूव्हन असल्यामुळे मायलेज मेंटेनन्स हे कंपनीने याच्यामध्ये बेस्ट दिलेलं आहे. आपल्याला काही कॉम्प्रोमाइज केलेले नाही आहे याच्यामध्ये. रिअरला जर पाहिलं तर आपल्याला हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेले आहे. रिअर पार्किंग सेन्सर्स आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत. रिअर LED रिअर कॉम्बिनेशन हॅलोजन टेल लॅम्प्स याच्यामध्ये दिलेलं आहे. एस बॅजिंग आहे. त्याच्यानंतर बूट जर पाहिली तर आपल्याला याच्यामध्ये 190 लिटरची ह्यूज बूट स्पेस मिळणार आहे. स्पेअर व्हील पण जे आहे ते 13 इंचचंच मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये. तर हे होते नवीन आल्टो K10 अंडर 4.5 लाखाच्या बजेटमध्ये मिळणारी LXi वेरियंट पेट्रोलमध्ये. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.